दरम्यान सीताराम कुंडेंच्या अहवालावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी टीका केली आहे। फडणवीसांचे आरोप हास्यास्पद असल्याचा पलटवार मात्र जितेंद्र आव्हाडांनी केलाय। माझं तर मत आहे की हा रिपोर्ट हा श्री जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक यांनी तयार केला आणि कुंटे साहेबांनी केवळ त्याच्यावर सही केली आहे। आता रिपोर्ट बाहेर कोणी आणला? मी तर केवळ 2 पानं दिले होते, बाकी सगळा रिपोर्ट सील्ड एन्व्हलपमध्ये मी सन्माननीय केंद्रीय गृह सचिवांना दिला। हा रिपोर्ट पत्रकारांना दिला नवाब मलिक यांनी, आणि पत्रकारांनी स्वतःही सांगितलं आणि आपल्या अनेक चॅनलवरही दिसलं की नवाब मलिक साहेबांनी रिपोर्ट पूर्ण फोडून त्या ठिकाणी आणि त्यातली 5-6 पानं ही त्यांनी लोकांना दिली। केवळ प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचं खच्चीकरण करणं, पोलिसांचं खच्चीकरण तर झालं, अनेक पोलीस अधिकारी अस्वस्थ आहेत। आता सीताराम कुंटेंबद्दल अशी शंका निर्माण करून ती पण आमच्या नावाने, मला माहीत नाही त्यांना काय साध्य करायचं आहे। पण मला एक गोष्ट आवडली की फडणवीसांनी कमीत कमी हे तरी मान्य केलं की आव्हाड अहवाल लिहू शकतात। भंडाऱ्याची उधळण म्हणजे मुंबईत कोरोना पुन्हा एकदा हातपाय पसरू लागल्यात। दादर, माहीम, धारावीत काल दिवसभरामध्ये कोरोनाचे पुन्हा 180 रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे आतापर्यंत 17 इमारतींसह 2 चाळी, झोपड्या आणि 373 मजले सील करण्यात आले आहेत। कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणाबरोबरच पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांवर भर देण्यात येतो। ठाणे जिल्ह्यामध्ये रुग्णांचा आकडा वाढत चाललाय। ठाणे शहरामध्ये एका दिवसात 932 जण पॉझिटिव्ह आढळलेत। ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा हा 6127 झाला आणि ठाणे ग्रामीण भागात 745 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। 77 रुग्णांची दिवसभरात वाढ झाली आहे। जिल्ह्यात एकूण 7 जणांचा मृत्यू झालाय। कल्याण डोंबिवली पालिका क्षेत्रात 987 रुग्णांची वाढ झाली आहे। 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाला आणि पालिका क्षेत्रात 6671 हे ऍक्टिव्ह रुग्ण आहेत। कल्याण डोंबिवलीतल्या एकूण रुग्णांचा आकडा हा 73,839 झालाय आणि शहरामध्ये आजपर्यंत 1237 जणांचा कोरोनामुळे बळी गेलाय। नवी मुंबईमध्ये कोरोनाच्या 681 रुग्णांची वाढ एका दिवसात झाली आहे आणि सध्या 4000 छत्रपतींचा विचार म्हणजे